ए असं काही दरवेळी करत नाही हा मिश्री. पण तू माझा चॉईस विचारतेस तेव्हाही होतच की नाही? अरे काय ग सुनबाई, असं वागतेस ना आमच्या मुलाशी? ए नाही नाही, हा आता आमच्या सुनबाईला सगळे गुन्हे माफ आहेत. हो पण मी सुनेच्याच बाजूने. हा मी तर बाबा माझ्या मुलाच्या बाजूनेच. चला, घरात कोणीतरी माझ्या बाजूनी बोलतोय. थँक्यू. पण सांग ना सिरियसली, तुला कुठला आवडला बघ तरी. अगं माझं असं काही नाही. तुला जो आवडेल ना तो आपण घेऊया. एक का दोन? ते ठरेल आता लवकरच. येऊ का? बाबा बाबा तुम्हाला खात्री वाटते ना, म्हणजे आई ताईकडे जाऊन राडे नाही ना करणार? नाही करणार. नाही, कारण तिचं वागणं आपल्याशी जरी बदललं असलं तरी तरी ती ताईशी कशी वागेल याची काही शाश्वती नाही. ती बदलली पिंट्या. बाबा तुम्हाला खरंच असं वाटतंय? खोटं वाटावं इतकी बदलली ती. मला कळलंय तू पिंट्याच्या लग्नात होतीस. फोटो पाहिले ना? आई ते अगं नाही नाही, त्याचा जाब नाही विचारायला आले मी. हे बघा जान्हवीची आई, राग मानू नका, पण वादाचे काही विषय असतील ना तर प्लीज आत्ता नको. म्हणजे आतापर्यंत हेच होत आलंय ना, म्हणून म्हणतेय. आम्हाला हवं तर बोला, पण जान्हवीला नको प्लीज. मी हात जोडते तुमच्या समोर, हवं तर. म्हणजे तिचे दिवस भरत आले तो आता, आणि आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत, शिवाय खूप घाबरलेलेही आहोत. आमच्या घरातलं पहिलं बाळ आहे ना हे. हो, आमच्याही घरचं पहिलंच बाळ आहे बेबी आत्या. तसं नाही हो. ए बेबी, त्या काय म्हणतात जरा ऐकून तरी घेऊया. हे बघ श्री, शब्दाला शब्द वाढतो आणि मग नंतर सगळ्यांनाच त्रास होतो. आत्ता हे सगळं नको, एवढंच म्हणणं आहे माझं. हो, बेबी म्हणते ते मलाही पटतंय. मलाही पटतंय. उगा जान्हवीला त्रास नको. आई अगं काय झालंय? घरी सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, सगळं ठीक आहे बाळा, आणि निव्वळ तुझ्यामुळे ठीक चाललंय सगळं.